तर तिकडे मुंबईमध्ये सुद्धा आता पावसाला सुरुवात झाली आहे। पुढचे 3 दिवस मुंबईला आता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पावसाने आता हजेरी लावायला सुरुवात केली आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आता मुंबईमध्ये सुद्धा पाऊस बरसतोय आणि सध्या सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्यांची सुद्धा मोठी तारांबळ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आपण मुंबईमध्ये दृश्य पाहतोय। आणि या संदर्भामध्ये माहिती देते आमची प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्सना, तू मुंबईमधल्या कुठल्या भागात आहेस आणि आता तिथल्या भागातली परिस्थिती कशी आहे? सौरभ, अगदी बरोबर आहे। सध्या मी कुर्ला या भागामध्ये आणि माझ्या मागे पण तू बघू शकतोस की या ठिकाणी रस्त्यावरती सुद्धा जे आहे ते पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सध्या जर मुंबईची परिस्थिती बघायला गेलं तर पाऊस थोडा संथ गतीने, म्हणजे पहाटेपासून जो पाऊस जोरात सुरू झालेला तो आता थोडासा संथ झालेला आहे। मात्र येत्या 48 तासामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी जे आहेत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आणि खास करून मुंबई आणि ठाण्यामध्ये येत्या 3 दिवसासाठी जो आहे तो ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आणि आपण बघतोय की मध्यरात्रीपासून संततधार जी आहे ती सुरू झाली आणि त्याच्यानंतर एकूणच जे आहे ते पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली। त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम जे मुंबईच्या दिशेने जाणारं जे ट्रॅफिक होतं ते रस्त्यावरती जाम झालेलं पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर रस्त्यावरती सुद्धा पाणी आलेलं पाहायला मिळालं। मात्र आपण बघतोय की येत्या 48 तासामध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आणि येत्या 3 दिवसासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये जे आहे ते ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता मुंबईकरांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो मुंबई महानगरपालिकेकडनं देण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन सुद्धा मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात आलेलं आहे, मुंबई पोलिसांकडनं करण्यात आलेलं आहे। कारण ज्या ज्या वेळेस ऑरेंज अलर्ट असतो किंवा मुसळधार पाऊस असतो त्यावेळेस जेव्हा समुद्राची भरती आलेली असते त्यावेळेस मात्र रस्त्यावरती पाणी साचू शकतं आणि एकूणच वाहतूक तर विस्कळीत होतेच, पण त्याचबरोबर खास करून जी मुंबईची लाईफलाईन म्हणून मानली जाते लोकल ट्रेन जी आहे ती सुद्धा विस्कळीत झालेल्या पाहायला मिळते। गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये, म्हणजे या सप्टेंबर महिन्यामध्ये आपण बघितलं की अनेकदा मध्य रेल्वे जी आहे ती जवळपास अर्धा तास उशिराने सुरू होती आणि आता पुन्हा पाऊस जसा जोर पकडेल तसं खास करून मध्य रेल्वे आणि अंधेरी सबवे जे आहे त्या ठिकाणी, म्हणजे जो मुंबईचा सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचतं। मात्र मध्य रेल्वे जी आहे ती नेहमी विस्कळीत नक्कीच ज्योत्सना, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मुंबईमधल्या पावसाचे अपडेट्स तुझ्याकडून घेतच राहू। सध्या लोकल सेवा सुद्धा सुरळीत आहे हे सुद्धा आपल्याला आता समजतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय